सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली 28 तारखेच्या मोर्चानिमित्ताची या बैठकीला उपस्थित असलेले सर्व राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी सर्व संघटनेचे कार्यकर्ते धारूर बोलवणे आणले या ठिकाणी प्रमुख नेते कार्यकर्ते मित्र यापूर्वी आमदार प्रकाशदादांनी कैलासवासी संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या प्रकरणी एक अशी बैठक घेतली होती। ती बैठक होती निधी संकलनाची। त्या दिवशी त्या निधी संकलनाच्या बैठकीला सुद्धा आज जितक्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहोत इतक्याच मोठ्या संख्येनं माळवा शहरातील ज्यांना जाणीव आहे अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली होती आणि निधी संकलनाचं काम सुरू झालं। लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत शहरातील केळं विकणाऱ्या बागवानापासून ते भाजी विकणाऱ्या बाईपर्यंत आता एका शाळेनं 18,000 रुपयाची मदत विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या पैशातून कैलासवासी संतोष देशमुख याच्या कुटुंबियांना आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून या ठिकाणी संकलन झालं। मित्रो माजलगाव तालुका हा नेहमी भावनाप्रधान तालुका आहे। सुखदुःखाला कायम सोबत राहणारा तालुका आहे। इथं निश्चित माणसंच राहतात। इथं माणसं यासाठी राहतात की प्रत्येक दुःख निर्माण प्रत्येकाच्या सुखदुःखात पटकन दखल देणारा तालुका माजलगाव तालुका मोडतो। मी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगेल अनेकांनी सांगितलंय की माजलगाव तालुका हा खरं लोकशाहीचं प्रतिबिंब आहे। या ठिकाणी जसं आता एकदम आमचे फडताडे सर म्हणाले की आम्ही 307 दाखल करा म्हणालो आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर। आमदार असताना एक सामान्य कार्यकर्ता 307 ची मागणी करतो आणि सामान्य कार्यकर्त्याला त्यांचा एक कार्यकर्ता साधा फोन लावू द्या भेट झाल्यावर परत रामराम घालतो। ही खरी नात्याची जपवणूक, ही खरी माणसाची जपवणूक। इतर पक्षाचा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, इतर पक्षाचा नेताही मोठा झाला पाहिजे, इतर पक्षालाही न्याय मिळाला पाहिजे, इतर पक्षाने आपल्या मागण्या केल्या पाहिजेत अशा पद्धतीनं सत्ताधारी मानणाऱ्यापैकी आपला हा माजलगाव तालुका आहे। आणि या सगळ्या गोष्टीचा आपण प्रत्येक वेळी एक ऋणानुबंधातून प्रत्येक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतो। म्हणून मी असं म्हणेन की मुळात नेतृत्वच चांगलं असेल। आमदार प्रकाशदादा सोळंके संयमी अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे कार्यकर्त्यांचा उथलपणा हा कुठेही दिसून येत नाही आणि या माध्यमातून आपण निधी संकलनाला माजलगाव शहरामध्ये ते स्वतः हजर राहिले आणि पाहता 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 मित्र 25 लाख रुपये आजच्या तारखेमध्ये आपल्याकडे जमा झाले। आपलं टार्गेट आमदार प्रकाशदादा सोळंके यांची इच्छा कार्यकर्त्याची इच्छा की आपण 31 चे आता 35 कारण 35 यासाठी म्हणतो मी की धारूर तालुका आणि वडवणी तालुक्यानं काही या ठिकाणी विडा उचलण्याचा निर्णय घेतला। संतोष देशमुख यांच्या त्यांनी अनेक आता सरपंचांना सांगितले की त्या सरपंच संघटनेनं घर बांधून देण्याचा निर्णय घेतला। अतिशय अभिनंदनीय निर्णय सरपंच संघटनेनं महाराष्ट्रातला घेतलाय की संतोष देशमुख यांना कैलासवासी यांचं घर बांधून द्यायचं। परंतु आता हा निधी साधारणतः आपण 36-35 लाखापर्यंत आपण आपला हा संकल्प पूर्ण करून लवकरच आपण आपली आर्थिक मदत ही कैलासवासी आपण संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला कशी द्यायची काय द्यायची याचं नियोजन आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी इथल्याच आपल्या एकंदरीत फेरीमध्ये समाजातला सर्व घटक माजलगाव शहरातले सर्व संघटना सर्व राजकीय पक्ष यांनी आपला आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवला आणि मी पत्रकार आहे याला नात्याने या ठिकाणी उभा आहे। मित्रो आम्ही पत्रकार म्हणून जेव्हा जेव्हा जसं कैलासवासी मोरे यांच्या या ठिकाणी असा दुर्दैवी मृत्यू झाला माजलगावच्या धरणामध्ये आपण सगळ्यांच्या मदतीनं पुढाकार महाराष्ट्र इथला लोकल क्लब रोटरी क्लब असेल व्यापारी महासंघ असेल पत्रकार संघ असेल वकील महासंघ असेल जे जे इथं संघटना आहेत त्या सगळ्या संवेदनशील संघटना आहेत या सगळ्या संघटना एकत्र झाल्या आणि अशीच मदत द्यायची ठरवली। 56 लाख रुपयाचा निधी कोल्हापूरला नेऊन आपण मंडळी आमदार प्रकाशदादा सोळंके नेतृत्वाखालीच आपण या ठिकाणी त्यांना नेऊन गेलो आणि हे सगळं भावनेच्या जोरावर हे सगळं आपण संवेदनशील आहोत म्हणून हे होते आणि जिथं संवेदनशीलता आहे तिथं मारामारी किरकिऱ्या भांडणं हे होण्याचा कुठे माजलगाव तालुक्यात माजलगाव मतदारसंघात हा संबंधित नाही। आता राहिला 28 तारखेचा मोर्चाचा प्रश्न। मित्रो माजलगाव तालुक्यातील पत्रकार संघ हा कायम म्हणजे ह्या सुखदुःखाच्या ही निर्गुण हत्येच्या विरोधात निषेध आम्ही या ठिकाणी यापूर्वी खूप तीव्र शब्दात निषेध केला की क्रूर हत्या निर्गुण हत्या जी राक्षसाला लाजवेल अशी ही कैलासवासी संतोष देशमुख यांची हत्या झाली। या हत्येच्या हत्यारांना
कठोर शासन मिळालं पाहिजे ही पत्रकार संघाची मागणी आम्ही वारंवार लिखाणातून केली आणि आम्ही पत्रकार मागवला होता. पत्रकार संघ जसा निधीमध्ये सोबत होता, कैलासवासी मोरेच्या सोबत राहिला निधीमध्ये, तसा उद्याच्या 28 तारखेच्या मोर्चामध्ये सर्व समाज घटकासोबत आम्ही आपल्या पूर्णतः तन मन धनानं माझा होता पत्रकार संघ सामील राहील. या घटनेचा पुन्हा एकदा तीव्र शब्दात निषेध करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद.